मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमांना समुद्रापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी केवळ भूमीवर नव्हे तर सागरावरही आपले आधिपत्य प्रस्थापित करण्याची इच्छा दाखवली. त्याकाळी समुद्र म्हणजे अंधारमय व अनाकालनीय विश्व मानले जायचे. पण पराक्रमी महाराजांच्या मनाला भीतीचे बंधन नव्हते. त्यांनी आपल्या दूरदृष्टीचा परिचय देत स्वतःचे आरमार उभा केले आणि बसरूरसारख्या मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या. जंजिरा किल्ला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तो हातात न आल्यावर त्यांनी अभेद्य आणि राजनीतिदृष्ट्या श्रेष्ठ असे सागरी किल्ले बांधण्याचा संकल्प केला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, सुवर्णदुर्ग हे दुर्ग म्हणजे अद्वितीय दृष्टिकोनाचे एक प्रकारचे साक्षीदारच होय. छत्रपती शिवरायांचे सागरी साम्राज्य हे केवळ पराक्रमाचे नव्हे तर अत्युच्च राज्यकारभार, युद्धनीती आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे अद्वितीय उदाहरणच मानले पाहिजे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.